क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसापासून रिझल्ट CET 2025ची वाट पाहत होतो. आज 15 डिसेंबर रोजी भारतीय CETने रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बँक आणि SSCच्या कट ऑफबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत की फिमेल कट ऑफ किती गेला आणि मेल कट ऑफ किती गेलेला आहे. याआधी आपण UPSC, MPSC राज्यसेवा व पोलीस भरतीकरिता जे कट ऑफची डिटेलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC व पोलीस भरतीच्या कट ऑफबद्दल माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक आणि SSCच्या कट ऑफबद्दल माहिती पाहूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि तुम्हाला होणारी पुढली प्रक्रिया या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती मिळेल. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 15/12/2025 रोजी IBPS, नाबार्ड, SBI, RBI इन्शुरन्स, LIC, RRB, PO और क्लरिकल याकरिता बार्टीने लिस्ट लावलेली आहे. येथे 1500 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. हे लिस्ट आपण आता पाहूया. तर जे पहिला विद्यार्थी आहे त्याला किती पर्सेंटाईल आहेत, तर 100 एवढे पर्सेंटाईल आहे. तर टोटल 885 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कुठे, तर जनरल मेरिट लिस्टमध्ये. किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, तर 885 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. जनरल मेरिट लिस्टमध्ये मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. तर टोटल किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, तर 885 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. जिथे जनरल मेरिट लिस्ट संपते तुम्ही पाहू शकता, तिथून फिमेल मेरिट लिस्ट स्टार्ट होते. तर जे फर्स्ट फिमेल कॅन्डिडेट आहे तिला किती पर्सेंटाईल आहेत, तर तिला 92.03 एवढे पर्सेंटाईल आहेत. आणि टोटल किती फिमेल कॅन्डिडेटची निवड करण्यात आली, तर 450 एवढ्या फिमेल कॅन्डिडेटची निवड करण्यात आली. आणि तिला पर्सेंटाईल किती आहे, तर 81.78 एवढे पर्सेंटाईल आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग लिस्ट पाहू शकता. तर दिव्यांग जे कॅन्डिडेट आहे त्याला किती आहेत, 90.75 एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत. आणि टोटल किती दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, तर 75 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑर्फन मेरिट लिस्ट. तिथे ऑर्फन मेरिट लिस्टमध्ये जो फर्स्ट स्टुडंट आहे त्याला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, तर 88.34 एवढे पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यानंतर जो 15वा नंबरवर जो विद्यार्थी आहे त्याला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत ऑर्फनमध्ये, तर 33.60 एवढे पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वंचित मेरिट लिस्ट. तर वंचित मेरिट लिस्टमध्ये जो फर्स्ट स्टुडंट आहे त्याला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, तर 91.72 एवढे पर्सेंटाईल मिळाले आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर टोटल किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, तर टोटल 75 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली वंचितमध्ये. एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली 75. त्यानंतर तुम्ही हे जनरल वेटिंग लिस्ट पाहू शकता की त्यानंतर जनरल वेटिंग लिस्ट पण लागलेली आहे. ते जनरल मेरिट लिस्टची वेटिंग आहे, जनरल वेटिंग लिस्ट, आणि त्यानंतर फिमेलची पण वेटिंग लिस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे ते काही विद्यार्थी कोणाला UPSC पण मिळते आणि याआधी पण त्यांनी विद्यावेतनचा लाभ घेतलेला असते. तर काही सीट वेकंट राहतात आणि ते सीट वेकंट राहिल्यामुळे जे विद्यार्थी जनरल मेरिट लिस्टमध्ये असतात ते काही सीट वेकंट राहतात आणि त्यानंतर जे जनरल वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी येतात त्यांची निवड होते. तर जे विद्यार्थी जनरल वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांची पण निवड होण्याची चान्सेस खूप आहेत, कारण की खूप सारे सीट वेकंट राहतात. तर जनरल वेटिंग लिस्ट पण क्लिअर होते. तुम्ही पाहू शकता, कारण की जनरल वेटिंग लिस्टचे खूप सारे विद्यार्थी क्लिअर होतात. तर त्या विद्यार्थ्यांना होप सोडू नये, कारण की खूप सारे सीट वेकंट राहिल्यामुळे त्यांची सिलेक्शन होतो. आणि
जनरल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना MPSC की UPSC पण मिळतो तर ते तिथे ॲडमिशन करतात आणि हे सीट वेकंट राहतात. तर जनरल वेटिंग लिस्टचे सीट क्लिअर होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकच्या कट ऑफबद्दल माहिती पाहिली. आता आपण SSC बद्दल माहिती पाहूया. तर SSC करिता बार्टीनं किती विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे? तर 100 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे SSC करिता. तर SSC मध्ये जो फर्स्ट स्टुडंट आहे त्याला किती पर्सेंटाईल आहे? तर 100 एवढे पर्सेंटाईल आहेत. आणि टोटल जनरल मेरिट लिस्टमध्ये किती विद्यार्थ्यांची निवड केली आहे? तर 59 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. आणि जो 59 क्रमांकावर जो विद्यार्थी आहे त्याला किती पर्सेंटाईल आहेत? 99.65 एवढे पर्सेंटाईल आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता विमेन मेरिट लिस्ट. तर विमेन मेरिट लिस्टमध्ये जे फर्स्ट वुमेन आहे त्याला किती पर्सेंटाईल आहेत? तर 99.65 एवढे पर्सेंटाईल आहेत. आणि टोटल किती फिमेल कॅन्डिडेटची निवड केलेली आहे? तर 30 फिमेल कॅन्डिडेटची निवड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 30व्या नंबरवर जो फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांना किती मार्क आहेत? तर 98.81 एवढे पर्सेंटाईल आहेत. त्यानंतर तुम्ही दिव्यांग मेरिट लिस्ट पाहू शकता. हे दिव्यांग मेरिट लिस्ट आहे. तर फर्स्ट दिव्यांग मेरिट स्टुडंटला किती पर्सेंटाईल आहे? तर 98.63 एवढे पर्सेंटाईल. आणि 5व्या क्रमांकावर आहे जो दिव्यांग कॅन्डिडेट त्याला 95.37 एवढे पर्सेंटाईल आहे. त्यानंतर हे ऑर्फनची लिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे वंचितची लिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, SSC मध्ये किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली? तर SSC मध्ये फक्त 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर काही वेटिंग लिस्ट पण असते, तुम्हाला माहीत आहे. तर जनरल वेटिंग लिस्ट आहे. इथे जे विद्यार्थी जॉईन नाही करत त्यांचे सीट वेकंट राहतात आणि जनरल वेटिंग लिस्टचे विद्यार्थी क्लिअर होतात. आणि यानंतर वुमन वेटिंग लिस्ट पण आहे, पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दिव्यांग वेटिंग लिस्ट पण आहे. आणखी ऑर्फन आणि वंचितची पण वेटिंग लिस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी जॉईन नाही करत त्यांची सीट वेकंट राहून जनरल वेटिंग लिस्ट क्लिअर होतात. तर आपण याआधी UPSC, MPSC, राज्यसेवा व पोलीस भरतीच्या कट ऑफबद्दल आपण माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना UPSC कट ऑफ, MPSC कट ऑफ व पोलीस भरतीचा कट ऑफबद्दल माहिती हवी असेल त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बँक आणि SSCच्या कट ऑफबद्दल माहिती पाहिली. खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला नाही आहे की कट ऑफ किती लागलेला आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही झालं आहे. तर जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणखी त्यांना फुल डिटेल ॲनालिसिसचा व्हिडिओ हा कट ऑफबद्दल त्यांना माहिती मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.